प्रेग्नन्सीमधला शेवटचा आणि महत्त्वाचा टप्पा थर्ड ट्रायमिस्टर म्हणजे 8वा आणि 9वा महिना. आठवड्याच्या भाषेत बोलायचं झालं तर 28वा आठवडा ते 40वा आठवडा असा 12 आठवड्यांचा हा काळ. डिलिव्हरीपर्यंत आईला बाळाचे वजन 2.5 ते 3 किलोपर्यंत वाढवायचे आहे. त्यामुळे दर 2 तासाला आईने आहार घेणं गरजेचं आहे. आहार हलका फुलका असावा जेणेकरून हार्टबर्नचा समस्या जाणवणार नाही. आईला या काळात क्रॅम्प्स मॅक्झिमम येतात. क्रॅम्प्स कमी करण्यासाठी आईने कॅल्शियम रिच फूड आणि तसंच मॅग्नेशियम रिच फूड घेणं गरजेचं आहे. मॅग्नेशियमसाठी आईने 1 दिवसाआड केळी खाणं गरजेचं आहे. त्याशिवाय ड्रायफ्रुट्स, ओट्स, ॲव्होकाडो यासारखे फ्रुट्स तुम्ही मॅग्नेशियमसाठी घेऊ शकता. बऱ्याच वेळा आईचं गर्भपिशवीतलं पाणी या काळात कमी होतं. त्यासाठी आईने पाण्याचं प्रमाण दररोज 3 ते 4 लिटर घ्यायचे. याशिवाय सूप, ज्यूस या फॉर्ममध्ये इंटेक वाढवायचा आहे. त्याशिवाय दररोज 1 नारळ पाणी आईला घ्यायचं आहे. डिलिव्हरीसाठी आईला या काळामध्ये स्वतःला प्रिपेअर करायचं आहे. आईने दुधामध्ये शतावरी घेणं, त्याचबरोबर ड्रायफ्रूटमध्ये पेंड खजूरचा वापर 7 ते 8 पेंड खजूर दररोज खाणं गरजेचं आहे. पेंड खजूरचा वापर वाढवल्यामुळे आईचं गर्भपिशवीचं तोंड स्मूथली ओपन होतं. त्याला आपण सर्वायकल रायपनिंग म्हणतो. त्याचबरोबर रात्री जी आई दूध घेते त्या दुधामध्ये चमचाभर चांगलं तूप टाकून पिणं गरजेचं आहे. प्रेग्नन्सीचा हा शेवटचा टप्पा आपल्याला नक्कीच आनंददायी घालवायचा असेल तर 30 मिनिटं दररोज योगा, प्राणायाम आणि त्याचबरोबर सात्विक आहार जो आपण आत्तापर्यंत बघितलेला आहे. प्रेग्नन्सीमधल्या अशा समस्यांसाठी नक्कीच आनंदी हॉस्पिटलला भेट द्या. थँक्यू.